कॉम्रेड पानसरे यांचं शिवाजी कोण होता या पुस्तकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आणि त्यामुळे वाद उडावून घेणारे संजय गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा नव्या पुस्तकावरून भाष्य करून पुन्हा वाद उडावून घेतलाय का असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेनेच्या स्थापनेत आणि जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेंच्याच पुस्तकाच्या शीर्षकावर आमदार गायकवाड यांनी आक्षेप घेतला। प्रबोधनकार ठाकरेंच्या दगलवाद शिवाजी या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं गायकवाड म्हणाले। येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण ही मागणी करणार आहोत असं गायकवाडांनी म्हटलं। मागच्या वेळी प्रकाशकाला शिवीगाळ केल्यानं शिंदेंनी गायकवाड यांना समज दिली होती। आता गायकवाड यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंचेच वडील प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केल्यानं शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। पेज वाचतो, आतमध्ये काय त्याला माहितच नाही। मी म्हणतो किमान प्रस्तावना तरी वाचली पाहिजे त्यांनी। प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे ते पुस्तक आणि तुम्ही शिवसेनेचे म्हणता, ज्या प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते आणि तुम्ही अशा पद्धतीने भूमिका म्हणता, मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अशा या वाचाळवीरांचा बंदोबस्त केला पाहिजे। दरम्यान शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिलेली होती आणि या सगळ्या प्रकरणी आता एक नवी माहिती ही समोर आलेली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी परवानगी मिळाली अशी मागणी राजारामपुरी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात केली होती। पोलिसांच्या या मागणीला न्यायालयानं परवानगी दिली, त्यामुळे आता लवकरच आमदार गायकवाड यांची चौकशी होईल। दुसरीकडे आपल्याला अजूनही धमक्या येत असल्याची तक्रार आंबी यांनी केली। आमदार समर्थकांकडून महिनाभरात 100हून अधिक धमक्यांचे फोन आले, त्यामुळे पोलिसांकडे नव्यानं तक्रार देणार असल्याचं प्रशांत आंबींनी म्हटलं। यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली, ते काय म्हणतात आपण पाहूया। पोलिसांना विनंती आहे की चौकशीचं नाटक न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आज अटक करावी आणि जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे, कायद्यानं जी काही शिक्षा त्यांच्या गुन्ह्यासाठी ठरलेली आहे तर ती शिक्षा त्यांना द्यावी। बहिणीवरूनच्या शिव्या त्यांचे कार्यकर्ते देत आहेत। ते मला असं म्हणतायत की तू राहतो कुठं, बसतो कुठं, उठतो कुठं, फिरतो कुठं, ह्या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ। त्यामुळं त्या धमक्यांना सुद्धा आम्ही भीक घालत नाही। पण आता तरी पोलीस प्रशासन या बाबतीत गंभीर होणार आहे का नाही हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे। माझे महाराष्ट्रावर समर्थक आहे, मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे। मी काही अनेकांना ओळखत नाही। महाराष्ट्रामध्ये देशाच्या बाहेर आहे। आता कोणी जर मला काही करत असेल तर त्याच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।